नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आलीये। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? जन्माष्टमी विशेष आपण हे स्पेशल जेवण बनवत आहोत। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य भोग दाखवले जातात जन्माष्टमी स्पेशल। तर इथे मी हे एक छोटीशी कॉम्बो थाळी बनवते की थोडीशी वेगळी आहे, रोज रोज भाजी पोळी खाऊन कंटाळा आला असेल तर सगळ्यात आधी आपण आंबोळी बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी 1 कप तांदूळ, पाव कप उडदाची डाळ, चणा डाळ 2 चमचे, पोहे, मेथ्या अर्धा चमचा, हे सगळे जिन्नस मिक्स करायचे आणि पाणी घालून कमीत कमी 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। स्वच्छ धुवून झालं की यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि 6 तास हे डाळ तांदूळ एकत्र भिजवून घेऊयात। आणि आता आपण आहे ना वाटाण्याची भाजी करून घेऊयात। तर यासाठी बऱ्याचदा काळा वाटाणा वापरला जातो, तर मी इथे आज हिरवा वाटाण्याचा वापर करते। तर इथे काय केलं मी, अर्धा कप हा हिरवा वाटाणा स्वच्छ धुवून घेतला आणि धुतल्यावर त्यामध्ये पुरेसं पाणी घालून रात्रभर छान असा भिजवून घेतलेला आहे, सोक केला। आता यामध्ये आपण घालतोय पाणी, अर्धा कप वाटाणा आहे तर साधारण 1 कप पाणी, झाकण लावूयात आणि मध्यम आचेवर 15 मिनिटं फक्त वाफवून घेऊयात। चिट्टी काढायची गरज नाही, हाय हीटवर ठेवायची गरज नाही, मीडियम हीटवर फक्त वाफवून घेऊया। वाटाणा आपला शिजून तयार होतोय तोवर आपण याचं वाटण बनवून तयार करूयात। कांदा लसूण विरहित असा आपण हा स्वयंपाक बनवतोय। तर इथे ओल्या नारळाचा चव आहे पाव कप, त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालते 1 ते 2 आणि कोथिंबीर, थोडंसं पाणी घालूयात आणि छान याचं सरसरीत असं वाटण बनवून घेऊयात। चला तर मग हे वाटण आता बनवून तयार आहे, चेक करूयात। येस, परफेक्ट, छान दिसतंय, तुम्ही बघू शकाल। आता भाजीला फोडणी घालूयात। तर त्यासाठी जिरं घालते मी, अर्धा चमचा जिरं आणि त्यानंतर बारीक चिरलेलं टोमॅटो, आणि टोमॅटो मस्त मऊसूत होईपर्यंत शिजवून घेऊया। आणि इथे बघू शकाल टोमॅटो मस्त असे मऊसूत शिजलेले आहेत। आता यामध्ये घालूयात मसाले। मालवणी मसाला साधारण 1-2 चमचे घालते, बेडगी मिरची 1.5 चमचा। तर हे जस्ट आपण मिक्स करूया आणि आता हे जे वाटण आपण बनवून घेतलंय हे वाटण यामध्ये घालूयात, मिक्स करूयात आणि 3 ते 4 मिनिट हे एकत्र सगळं छान शिजवूयात। आता हे मिश्रण छानपैकी मी परतून घेतलंय मसाल्यामध्ये, वाटाणाही मस्त शिजलेला आहे। आता हा शिजलेला वाटाणा त्याच्या पाण्यासकट यामध्ये घालूयात, चवीपुरतं मीठ आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी, आणि हे सगळं एकजीव करूयात आणि 7 ते 8 मिनिटं हे आणखी मस्तपैकी शिजवून घेऊयात, म्हणजे मसाल्याची चव त्या वाटाण्यामध्ये मुरेल। भाजी मी इथे मस्तपैकी 7 ते 8 मिनिटं शिजवून घेतली। तुम्ही बघू शकाल रंग खूप सुरेख आलेला आहे, तवंग मस्त आला आणि हे अजिबात वाटत नाही की आपण यामध्ये कांदा लसूण वापरलेला नाही, कुठलंच वाटत नाहीये, मस्त दिसतीये भाजी। श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष वाटाण्याची उसळ करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप सुका हिरवा वाटाणा, पाव कप खवलेलं ओलं खोबरं, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 1 मोठा चमचा तेल, अर्धा चमचा जिरं, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 2 चमचे मालवणी मसाला, 1.5 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, पाणी। हिरवा वाटाणा स्वच्छ धुवून घेत भिजवून घ्यायचा। आता पाणी घालत हा वाफवून घ्यायचा। आता ओल्या नारळाचा चव, मिरच्या, कोथिंबीर दळून घेत याचं सरसरीत वाटण करायचं। आता जिऱ्याच्या फोडणीत टोमॅटो, मालवणी मसाला, तिखट आणि तयार केलेलं वाटण, शिजवलेला वाटाणा, मीठ आणि पाणी घालायचं आणि एकत्रित हे मिश्रण शिजवून घ्यायचं। झाली आपली श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष वाटाण्याची उसळ तयार। आता आपण साखर पोहे बनवूया। त्यासाठी इथे ना मी 1 पाव कप पोहे घेतलेत। हे पोहे असे स्वच्छ धुवून घ्यायचेत, भिजत घालायची गरज नाही, फक्त धुवून घ्यायचे 2 ते 3 वेळा। आता हे पोहे एका डिशमध्ये काढून घेऊयात। आता यामध्ये घालूयात 2 चमचे साखर, ओल्या नारळाचा चव 2 चमचे आणि वेलची पूड।
हवं तर तुम्ही डाळिंबाचे दाणे पण यामध्ये घालू शकता। आता हे मिक्स करूया आणि साखर पोहे इथे बनवून तयार आहे। श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष साखर पोहे करण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा कप पोहे, 2 चमचे साखर, 2 चमचे खवलेलं ओलं खोबरं, पाव चमचा वेलची पूड। पोहे स्वच्छ धुवून घेत यात साखर, ओल्या नारळाचा चव, वेलची पूड घालायची आणि हे जिन्नस एकत्रित मिसळून घ्यायचे। झाले आपले श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष साखर पोहे तयार। आता बनवूयात गोपालकाला। त्यासाठी इथे पाव कप दही मी घेतलेलं आहे। यामध्ये घालूयात साखर चवीपुरते आणि चिमूटभर मीठ। हे छान मिश्रण फेटून घ्यायचे दह्याचं। हे मिश्रण मस्त फेटून झालं की यामध्ये आपण उरलेले सगळे जिन्नस घालूया। तर इथे आहे माझ्याकडे चणा डाळ। ही स्वच्छ धुवून भिजत घातली होती 6 तास। डाळिंबाचे दाणे, काकडी बारीक चिरलेली, ओल्या नारळाचा चव 1 चमचाभर आणि धान्यांमध्ये आता इथे मी घालतेय मुरमुरे, ज्वारीच्या लाह्या, धुवून घेतलेले पोहे। हा आहे ना खूप चवीला अप्रतिम लागतो गोपालकाला। आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे सगळे जिन्नस आहे ना यामध्ये मिक्स करूया आणि याला देऊयात तडका। फोडणी करता चमचाभर साजूक तूप गरम केलेलं आहे। गॅस बंद करते कारण ते बऱ्यापैकी गरम झालंय। यामध्ये घालूयात जिरं। जिरं मस्त फुललं पाहिजे। आता मिरचीचे तुकडे आणि त्याचबरोबर आल्याचा किस हे परतून घेऊया मिनिटभर आणि मस्त खमंग अशी फोडणी बनवून तयार आहे। आता हा तडका आपण घालवणार आहोत। हे जे गोपाळकाल्याचं मिश्रण आपण बनवून घेतलंय त्यावर आणि ही चुरचुरीत फोडणी अशी मिक्स करूयात। गोपाळकाला पण बनवून तयार आहे। श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष गोपाळकाला करण्यासाठी लागणारे साहित्य: पाव कप दही, चवीनुसार साखर, चिमूटभर मीठ, 1 मोठा चमचा भिजवलेली चणा डाळ, डाळिंबीचे दाणे, 1 मोठा चमचा बारीक चिरलेली काकडी, 1 मोठा चमचा खवलेलं ओलं खोबरं, 2 मोठे चमचे मुरमुरे, 2 मोठे चमचे ज्वारीच्या लाह्या, 2 मोठे चमचे धुवून घेतलेले पोहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 मोठा चमचा साजूक तूप, अर्धा चमचा जिरं, 1 चिरलेली हिरवी मिरची, 1 चमचा आल्याचा किस। दह्यात साखर, मीठ, भिजवलेली चणा डाळ, डाळिंबीचे दाणे, काकडी, ओल्या नारळाचा चव, मुरमुरे, ज्वारीच्या लाह्या, पोहे आणि कोथिंबीर घालत यावर तूप, जिरं, मिरची, आल्याची फोडणी घालायची। झाला आपला श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष गोपाळकाला तयार। आणि इथे डाळ तांदूळ छानपैकी भिजवलेत मी 5 ते 6 तास, छान फुगलेत। आता हे काढूयात। 2 बॅचेसमध्ये मी हे दळून घेते आणि याचं छान बारीक पेस्ट करून घेऊया। हे छान व्यवस्थित दळून झालं की आता हे पातेल्यामध्ये काढूयात बॅटर आणि याच पद्धतीने सगळं मिश्रण मी दळून घेते। हे सगळं बॅटर मी तयार करून घेतलंय। आता यावर झाकण ठेवून रात्रभर किंवा 12 ते 14 तास हे व्यवस्थित फर्मेंट करून घेऊयात। आंबोळीचं पीठ इथे मी छान फर्मेंट करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकाल छान फुगलंय पीठ। आता यामध्ये घालायचं मीठ चवीपुरतं, मिक्स करूयात आणि आता याच्या आंबोळ्या बनवूयात। सो तवा गरम केलेला आहे, यावर आपण तेल लावून ग्रीस करून घेऊयात। छान असं तेल ग्रीस करून झालं की हे पीठ घ्यायचं पळीभर आणि तव्याच्या मधोमध घालून घ्यायचं। आंबोळी शक्यतो आहे ना जाडसर असतात आणि मोठ्या बनवतात। तुम्ही बघू शकाल ऑलरेडी याला छान असं बबल्स यायला सुरुवात झालेली आहे। छान अशी जाळीदार झाली पाहिजे आंबोळी। खालच्या बाजूने मस्त अशी खरपूस भाजून झाली की थोडंसं तेल घालूयात वरच्या बाजूने पण आणि या बाजूनेही हलकीशी आपण आंबोळी भाजून घेतो। वा, तुम्ही बघू शकाल काल मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे। क्या बात आहे। आता दोनही बाजूने हलकीशी भाजून झाली की ही काढूयात आंबोळी। मस्त अशी जाळीदार झाली आहे, तुम्ही बघू शकाल आणि खरपूस आंबोळी बनून तयार आहे। श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष आंबोळी करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप तांदूळ, पाव कप उडदाची डाळ, 2 मोठे चमचे चणा डाळ, पाव कप पोहे, अर्धा चमचा मेथ्या, चवीनुसार मीठ, तेल। तांदूळ, उडदाची डाळ, चणा डाळ, पोहे आणि मेथी स्वच्छ धुवून घेत भिजवून घ्यायचे आणि पाणी निथळून घेत हे दळून घ्यायचं आणि हे पीठ आंबवून घ्यायचं। आता यात मीठ घालायचं आणि तव्याला तेल लावत यावर आंबोळी घालायची आणि दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायची। झाली आपली श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष आंबोळी तयार।
आता बनवूयात घोसाळ्याची भजी. तर त्यासाठी अर्धा कप बेसन घेतलंय. यामध्ये घालूयात तांदळाचं पीठ, हळद. तांदळाच्या पिठामुळे ना मस्त कुरकुरीत भजी व्हायला मदत होते. ओवा, चवीपुरतं मीठ, अगदी चिमूटभर खायचा सोडा, नाही घातला तरी काही हरकत नाही, आणि कोथिंबीर बारीक चिरलेली. हे सुके जिन्नस आधी मिक्स करायचे. थोडं थोडं पाणी घालून अगदी दाटसर बॅटर करून घ्यायचं, सैल बॅटर करायचं नाही. मस्त हे बॅटर इथे बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकाल बऱ्यापैकी हे दाटसर बॅटर आहे. आता घोसाळ्याची भजी बनवण्यासाठी इथे मी घेतलंय घोसाळं. याचे ना हे एजेस काढून घ्यायचे आणि स्लाइसेस करून घ्यायचे पातळ असे. आणि हे स्लाइसेस आता या बॅटरमध्ये घालूयात आणि तळून घेऊया. तेल छान गरम झालंय, यामध्ये सोडूयात या भज्या. आता मस्त खरपूस होईपर्यंत दोनही बाजूने तळून घेऊया. भजी इथे मस्त खमंग खरपूस तळून झालेली आहेत आणि टिश्यू पेपरवर काढूया. श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष घोसाळ्याची भजी करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप बेसन, 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ, पाव चमचा हळद, पाव चमचा ओवा, चवीनुसार मीठ, चिमूटभर खायचा सोडा, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाणी, 1 घोसाळं, तळण्यासाठी तेल. बेसनात तांदळाचं पीठ, हळद, ओवा, मीठ, सोडा आणि कोथिंबीर मिसळून घेत पाणी घालत याचं घट्टसर पीठ करायचं. आता घोसाळ्याचे असे काप करत अशा पद्धतीने भजी घालायची आणि तळायची. झाली आपली श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष घोसाळ्याची भजी तयार. आणि जन्माष्टमी विशेष आहे तर लोणी तर हवंच. तर इथे माझ्याकडे 1 चमचाभर लोणी आहे. त्यामध्ये ते लोण्याचा गोळा तसाच ठेवू शकता, पण मी घालते थोडीशी साखर. याला म्हणतात माखन मिश्री, आणि हा जन्माष्टमीला बऱ्यापैकी प्रसाद म्हणून सर्व केला जातो. श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष माखन मिश्री करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 मोठा चमचा लोणी, चवीनुसार साखर. आता लोण्याच्या गोळ्यात साखर घालायची. झाला आपला लोण्याचा प्रसाद तयार. आणि इथे आपला पूर्ण स्वयंपाक बनवून तयार आहे. मस्त दिसतोय, रंगीबेरंगी दिसतोय. याची मांडणी करताना मी शास्त्रोक्त पद्धतीने केलेले नाही आहे, कारण काही पदार्थ कॉन्ट्रास्ट पद्धतीने किंवा ते पुढे दिसावेत या पद्धतीने मांडलेले आहेत. आपण मस्त असा एक गोडाचा पदार्थ करणार आहोत, तो म्हणजे केशर अंगुरी रबडी. अतिशय सोपी रेसिपी आहे. यामध्ये रबडी आपण काही मिनिटाच्या आत बनवणार आहोत, म्हणजे जेमतेम 5 ते 7 मिनिटामध्ये रबडी बनवून तयार होणार. आणि त्याचबरोबर अंगुरी आपले बॉल्स आहेत तेही काही मिनिटाच्या आत, म्हणजे हार्डली अर्धा तासाच्या आत आपली ही रेसिपी बनवून तयार होणार आहे. तर ही इन्स्टंट केशर अंगुरी रबडी बनवण्यासाठी काय काय प्रोसेस आहे हे बघूयात. सगळ्यात आधी दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर. हे इथे फुल क्रीम फुल फॅट दूध आहे. गॅस सुरू केलेला आहे. यामध्येच मी घालते सुका मेवा, ज्यामध्ये आहेत काजू आणि बदामाचे तुकडे आणि त्याचबरोबर पिस्त्याचे काप. जसं की तुम्हाला माहीत आहे की या मंगलमय सणासाठी ना आपण सात्विक प्रसाद, सात्विक इन्ग्रेडियंट वापरून बनवतो. आता या आपल्या रबडीची ना चव एन्हान्स करण्यासाठी मी इथे वापरते केशर मिल्क मसाला. यामुळे काय होईल ना, या रबडीला एक जबरदस्त चव आणि त्याचबरोबर सुवास ॲड होईल. सो हे 1 चमचाभर मी हा मसाला वापरते. आणि तुम्ही बघू शकाल यामध्ये ना, या मसाल्यामध्ये खूप सारा सुकामेवा आहे, त्यामुळे आपल्याला ॲडिशनल सुकामेवा वापरायची अजिबात गरज नाही. हे बघा, इन्स्टंट रबडी आहे, म्हणजे दूध बॉईल होईपर्यंतच आपली रबडी बनवून तयार होती. इथे यामध्ये मी घालते खवा. रबडीला जे ग्रेनी टेक्स्चर असतं ना किंवा थिकनेस असतो त्यासाठी घालायचा आहे खवा, आणि चव एन्हान्स करण्यासाठी. आणि खवा ॲड केला की रबडी थोडीशी क्रीमी असते, आणि ते क्रीमीनेस ॲड करण्यासाठी आणि थिकनेस ॲड करण्यासाठी इथे मी वापरते 1 चमचाभर कॉर्नफ्लॉर. सो कॉर्नफ्लॉरमध्ये दूध घालू शकता किंवा मग इथे मी पाणी घालते आणि याची स्लरी करून घ्यायची. मस्त. आणि हे घालूयात या रबडीमध्ये.
रंगही छान यायला सुरुवात झालेली आहे आणि आता हे मिक्स करून फक्त 5 मिनिटं आता हे शिजवून घेतो आपण. आणि मस्त हे छानपैकी रबडी ना मी फक्त 5 मिनिट आणखी शिजवून घेतली. मस्त ग्रेनी आणि दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये घालूयात पाव कप साखर, मिक्स करूयात आणि आता गॅस बंद करते. साखर मेल्ट होऊन जाईल कारण रबडी गरम आहे. आता ही थंड करायला ठेवूयात. ही आत्ता जरी सैल वाटत असली तुम्हाला तरी ही थंड झाली ना की खूप छान क्रीमी होते. खूप दाटसर करायची नाही आपल्याला ही रबडी, कारण याचा रस आहे ना, रस हा अंगुरी जे आपण बनवणार आहोत त्यामध्ये ॲब्झॉर्ब झाला पाहिजे. त्यामुळे खूप दाटसर करणार नाही आहोत आपण, हलकीशी सैल ठेवायची. अंगुरी बॉल्स बनवण्यासाठी इथे दूध फाडायची गरज नाही आहे कारण मी इथे वापरते पनीर. सो इथे 200 ग्रॅम पनीर घेतलं. रेग्युलर पनीर आहे हे, मलाई वगैरे अजिबात नाही. हे असंच फक्त क्रम्बल करून मी फूड प्रोसेसरमध्ये घालते. फूड प्रोसेसर नसेल तर मिक्सरचं भांडं म्हणजे जे चटणी पॉट येतं ना ते तुम्ही वापरू शकता. आणि आता यामध्येच आपण घालतोय 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही या ठिकाणी मैदा 1 चमचाभर घातला तरी चालेल. झाकण लावूयात आणि हे फक्त ब्लेंड करायचं. तर या पनीरचा असा गोळा होईपर्यंत किंवा कणिक मळून होईपर्यंत हे आपण फिरवून घेतोय फूड प्रोसेसरला. खूप टाईम सेवर आहे. पनीर जे मळून घ्यावं लागतं ना ती स्टेप इथे कमी होते. आता या तयार मिश्रणातून अगदी लहान लहान बॉल्स आपण करून घेतोय. खूप मोठे करायचे नाही कारण हे ना जेव्हा आपण शिजवतो ना तेव्हा खूप छान फ्लफी बनतात आणि शक्यतो अंगुरी आहे तर गोलसर करायचे, चपटे करायचे नाही. अंगुरी बॉल्स इथे बनवून झालेले आहेत. पॅनमध्ये 3 कप पाणी गरम करायला ठेवलं. यामध्ये घालूयात 1 कप साखर आणि साखर फक्त आपल्याला इथे मेल्ट करून घ्यायची, पाक बनवायची गरज नाही, फक्त विरघळवून घेऊयात. साखर इथे छान मेल्ट झालेली आहे. आता हे जे अंगुरी बॉल्स आपण तयार करून घेतले आहेत हे सोडूयात या पाण्यामध्ये. आता यावर झाकण ठेवायचं आणि हे ना मध्यम आचेवर एक 5 ते 7 मिनिटं फक्त बॉईल करून घ्यायचं आहे. तुम्हाला असं वाटलं की हे छान फ्लफी व्हायला सुरुवात झाली आहे, टम्म फुगलेत की गॅस बंद करायचा. 5 मिनिटं झाली की झाकण काढायचं आणि हे अंगुरी बॉल्स या पाण्यातून काढायचे. यातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आणि इथे मी घेतलेलं आहे बर्फाचं पाणी. या बर्फाच्या पाण्यामध्ये हे बॉल्स आपण शिफ्ट करतो. आता इथे जी आपण रबडी बनवून घेतली होती ही थंड झाली आणि तुम्ही बघू शकाल मस्त अशी क्रीमी झाली आहे. छान टेक्स्चर आलं आहे या रबडीला. ग्रेव्ही टेक्स्चर पण छान आलेलं आहे खव्यामुळे आणि क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे कॉर्नफ्लॉवरमुळे. आणि आता काय करायचं आहे, आता आपल्याला हे जे बॉल्स अंगुरी बॉल्स आपण पाण्यामध्ये ठेवले आहेत हे घ्यायचे. यातलं ना पाणी जितकं शक्य तितकं स्क्वीज करून घ्यायचं आणि आता हे आपण सोडूयात या रबडीमध्ये. आणि आता या रबडीमध्ये आपण हे बॉल्स सोक करण्यासाठी कमीत कमी एक 4 ते 5 तास तरी ठेवणार आहोत. रूम टेम्परेचरवर ठेवायचे, फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. फ्रीजमध्ये ठेवले तर हे बॉल्स खूप घट्ट होतील, कडक होतील. त्यामुळे हे सोक करण्यासाठी रूम टेम्परेचरवरच आपण ठेवतो. केशर अंगुरी रबडी इथे बनवून तयार आहे. भन्नाट दिसते, मला टेस्ट केलीच पाहिजे. बघू शकाल मस्त अशी सॉफ्ट होते ही आणि आतपर्यंत रस जातो. मस्त केशरची युनिक चव आहे आणि या मिल्क मसाल्याचा मसाला ना अफलातून लागतोय. बाप्पा जेव्हा घरी येतात तेव्हा आपण आपले मित्र मैत्रिणी रिलेटिव्स यांना दर्शनासाठी बाप्पाच्या दर्शनासाठी बोलवतच असतो. मग तुम्ही ना त्यांच्यासाठी मस्त अशी डिलिशियस रिफ्रेशमेंट बनवू शकता, म्हणजे केशर मिल्क बनवू शकता. श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष केशर अंगुरी रबडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा लिटर दूध, केशराच्या काड्या, दूध मसाला, 125 ग्रॅम खवा, पाणी, साखर, 200 ग्रॅम पनीर,
कॉर्नफ्लोअर, बर्फाचं पाणी, दूध गरम करत त्यात केशराच्या काड्या मिसळून घेत यात दूध मसाला आणि खवा घालायचा आणि पाण्यात मिसळून स्लरी केलेलं कॉर्नफ्लोअर, साखर घालत हे दूध तयार करायचं। आता पनीर मध्ये कॉर्नफ्लोअर मिसळून घेत हे मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं। आता याचे अशा प्रकारे गोळे तयार करायचे। आता पाण्यात साखर मिसळून घेत यात हे तयार केलेले गोळे घालायचे आणि झाकण ठेवत शिजवून घ्यायचे आणि बर्फाच्या पाण्यात घालायचे आणि पाणी निथळून घेत हे तयार केलेल्या रबडीत सोडायचे। झाली आपली श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष केशर अंगूर रबडी तयार। आज आपण पारंपरिक पद्धतीने रवीने घुसळून मस्तपैकी तूप कसं बनवायचं, साजूक तूप कसं बनवायचं तर दूध गरम करायचे। बेसिकली पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण करतो तेव्हा दुधाची साईचा वापर करतो। सो इथे अर्धा लिटर फुल फॅट किंवा फुल क्रीम दूध मी इथे घेतलेलं आहे आणि हे दूध छान उकळवून घ्यायची, याला छान एक उकळी काढायची। इथे तुम्ही बघू शकाल दुधाला छानपैकी उकळी आलेली आहे, इथे छान अशी साय पण जमा झाली आहे। आता या स्टेजला गॅस करायचा आहे बंद आणि दूध आहे ना रूम टेम्परेचरच ठेवायचं, पूर्ण थंड करून घ्यायचं आणि मग हे दुधाचं पातेलं फ्रीजमध्ये ठेवायचं। तर इथे हे दूध छान मी सेट करून घेतलेलं आहे फ्रीजमध्ये आणि तुम्ही बघू शकाल याला मस्त अशी दाटसर साय आलेली आहे। सो ही अशी दाटसर साय यावी यासाठी ना फुल क्रीम दुधाचा वापर करायचा। आता काय करायचं, आता ही साय घ्यायची आणि ही साय एका बाउलमध्ये काढून घेऊ। आता याच पद्धतीने रोज जे तुम्ही दूध गरम करता त्याची साय करता अशी साय गोळा करून घ्यायची आणि ती स्टोर झाल्यावर पुढे काय करायचं ते बघूयात। आता इथे ही साय बरीच जमा झालेली आहे, आईने पाठवली आहे अर्थातच। आता यामध्ये घालायचं आहे चमचाभर दही। सो जेव्हा यामध्ये दही घालायचं तेव्हा ते दही आणि साय दोन्ही रूम टेम्परेचरवर घ्या आणि हे छान आहे ना असं फेटून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। आता हे व्यवस्थित कंबाईन करून झालं की रूम टेम्परेचरवर हे 1 दिवसासाठी छानपैकी ठेवून द्यायचं। आता इथून पुढे म्हणजे आज सकाळी जर मी ठेवलंय तर उद्या सकाळी तुम्ही याचं लोणी काढू शकता। सो 1 दिवस पूर्ण दही घातल्यानंतर ही जमा झालेली साय रूम टेम्परेचरवर ठेवायची आणि हे दही घातल्यावर छान ही अशी फेसून घ्यायची। आणि आता हे रात्रभर मी ठेवलेलं आहे दही घातल्यानंतर। आता काय करायचं, आता यामध्ये 1 कप आपण पाणी घालणार आहोत आणि रवी घ्यायची आणि रवीनेच हे छान घुसळून घ्यायचं। मिक्सरमध्ये वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही, घालायची गरज नाही, आणि रवीने पण हे पटकन होते प्रोसेस ते। आणि तुम्ही बघू शकाल हे ऑलरेडी घट्ट व्हायला सुरुवात झाली। हे असंच छान एक 7 ते 8 मिनिटात एकत्र होऊन जातं, म्हणजे लोणी निघतं याचं। आणि हवं असेल तर हँड ब्लेंडर मिक्सरमध्ये पण ही स्टेप करू शकता। सो इथे हे छान एकत्र मी जवळपास आता 10 मिनिटं घुसळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल छान असं हे लोणी वर तरंगतंय आणि याचं पाणी सेपरेट होतं। आता पुढे काय स्टेप आहे, आता हे जे लोणी निघालेलं आहे या लोण्याचा आपल्याला करून घ्यायचा गोळा एकत्र आणि हे काढून घेऊया एका कढईत किंवा बाउलमध्ये। अगदी फार असं काही कठीण काम नाही आहे तूप बनवणं किंवा तूप काढणं, जितकं वाटतं तितकं। फक्त साय गोळा करायची आहे, साय गोळा झाली हवी तितकी की फ्रीजमधून बाहेर काढून त्यात विरजण घालायचं, दही घालायचं, रात्रभर रूम टेम्परेचरवर ठेवायचं आणि घुसळून त्याचं लोणी काढायचं। इथे हा लोण्याचा गोळा मी घेतलेला आहे कढईमध्ये। आता गॅस करते सुरू। आता बराचदा काय होतं ना, जर तुम्ही प्रॉपर म्हणजे फ्रीजमध्ये जर साय ठेवतच नसाल, रूम टेम्परेचरवरच दही लावत असाल विरजण घालून, साय घालून तर ते आंबट व्हायची शक्यता असते, स्पेसिफिकली उन्हाळ्याच्या दिवसात। त्यामुळे मग काय करतात ना, लोण्याचा गोळा एकदा पाण्यामध्ये 2-3 वेळा पाण्यामध्ये घालून तो धुवून घेतात, म्हणजे त्या लोण्यातला आंबटपणा कमी होतो। आता इथे जिथे आपण शहरी भागात राहतो, फ्रीजची सोय असते, फ्रीजमध्येच साय साठवलेली असते, पाण्यामध्ये काढून घ्यायची गरज नाही, त्यामध्ये आंबटपणा हवा तितका चढत नाही।
पण तुम्ही जर फ्रीजमध्ये साय नसाल स्टोअर करत आणि विरजण लावून रूम टेम्परेचरवर ते दही जर लावत असाल तर इन दॅट केस येस, पाण्यामध्ये हा लोण्याचा गोळा घालून 2-3 वेळा तुम्ही धुवून घ्या. आणि इथे तुम्ही बघू शकाल गॅस सुरू केला आणि हे लोणी छान वितळायला सुरुवात झालेली आहे. आता हे मध्यम आचेवर आपल्याला छान मेल्ट करून घ्यायचं. आता एक 5 मिनिटं झालेलं आहे. लोणी इथे तुम्ही बघू शकाल ऑलमोस्ट वितळायला सुरुवात झालेली आहे. आता हे असंच आपल्याला शिजवत ठेवायचं आहे, कुक करायचं, जोवर ना हलकासा याला तांबूस रंग यायला सुरुवात नाही होत. थोडासा चॉकलेटी रंग येईपर्यंत हे आपल्याला मीडियम हीटवर शिजवून घ्यायचं. आता हे पूर्ण लोणी इथे वितळलेलं आहे. आता अधेमध्ये ना हे ढवळत राहून शिजवायचं आहे, जोवर याला हलकासा ब्राउनिश रंग येत नाही तोवर. थोड्या वेळानंतर असा याला फेस यायला सुरुवात होतो, जे अगदी नॉर्मल आहे. तो फेस जेव्हा सेटल होतो ना, त्याचा अर्थ आपलं इथे तूप बनवून तयार आहे. आता साधारण एक 10 मिनिटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकाल हा फेस आहे ना, हा बऱ्यापैकी सेटल झालेला आहे आणि हलकं हे ट्रान्सपरंट व्हायला सुरुवात झाली आहे. हे जे तुम्ही बघताय, ही जी गोळा होती ही आहे तुपातली बेरी. सो ही बेरी सेटल होते आणि यातून तूप आहे ना सेपरेट निघतं. सो आणखी एक 7 ते 8 मिनिटं लागते. आणि इथे तुम्ही बघू शकाल छान हे शिजलेलं आहे. ही जी बेरी जमा झाली याला हलकासा तांबूस रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता या स्टेजला यामध्ये घालूयात अगदी चिमूटभर खायचं मीठ, नॉर्मल मीठ. याने काय होतं ना, तूप छान असं रवाळ व्हायला मदत होते. तुम्ही बघू शकाल छान असं ट्रान्सपरंट दिसते. आता गॅस बंद करते आणि यामध्ये ना अगदी 1 चमचाभर पाणी हपका मारायचा. आणि पाणी आहे ना गॅस बंद केल्यावरच घालायचं आहे चमचाभर. त्याचं कारण असं आहे, तूप हे छान कढलेलं असतं आणि गॅस जरी बंद केला तरी आतमध्ये त्याचं टेम्परेचर खूप जास्त असतं. त्यामुळे काय होतं ना, गॅस जरी बंद केला, कढई जरी गॅसवरून खाली उतरली तरी त्याची एक कुकिंग प्रोसेस कंटिन्यूअस चालू राहते. ते कुकिंग प्रोसेस सेटल डाऊन करण्यासाठी, कमी करण्यासाठी गॅस बंद केल्यावर यामध्ये 1 चमचाभर पाणी घालायचं. त्यामुळे त्याची कुकिंग प्रोसेस स्टॉप होते आणि मग जे तूप आहे ना ते ओव्हर कुक होत नाही. खूप शिजलेलं ते तूप असतं ना, ते आरोग्यासाठी अजिबात चांगलं नसतं. परफेक्ट रेशोपर्यंत ते शिजलं पाहिजे किंवा कुक झालं पाहिजे. बरेच जण काय करतात ना, ही बेरी अगदी ब्राउनिश करतात, डार्क ब्राऊन करतात. तर तसं न करता हलकासा ब्राऊन रंग यायला सुरुवात झाली की मीठ टाका, गॅस बंद करा, चमचाभर पाणी टाका. म्हणजे तुम्ही इथे बघू शकाल छान असं क्लिअर तूप वर दिसते आणि बेरी खाली सेटल झाली. आता हे असंच रूम टेम्परेचरवर ठेवूयात सेट होण्यासाठी. आता तूप हलकासा थंड झाला की एक बरणी घ्यायची किंवा एखादा डबा घ्यायचा आणि हे तूप आहे ना छान असं गाळून घ्यायचं. आणि इथे आपलं साजूक तूप बनवून तयार आहे. हे तूप रूम टेम्परेचरवर 3-4 महिने छान स्टोअर करू शकता, अजिबात खराब नाही होत, त्याला वास नाही येत. आणि मुख्य म्हणजे हे थंड झालं की छान रवाळ व्हायला सुरुवात होते, कारण यामध्ये आपण मीठ घातलंय, थोडंसं पाणी पण त्यामध्ये शिंपडलंय. गरमागरम वरण भात, साजूक तूप आणि लिंबाची फोड. श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष साजूक तूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 500 मिली फुल क्रीम दूध, 1 चमचा दही, 1 कप पाणी, चिमूटभर मीठ, 1 चमचा पाणी. दूध उकळून घेत त्यावर साय आली की ती काढून घ्यायची. आता जमा झालेल्या साईत दही घालायचं आणि मिसळून घेत हे 1 दिवस रूम टेम्परेचरवर असंच झाकून ठेवायचं. आता पाणी घालत रवीच्या सहाय्याने घुसळून घ्यायचं. आता लोण्याचा गोळा अशा प्रकारे वेगळा करायचा. आता कढईत लोणी कढवायला ठेवायचं आणि तांबूस रंग येईपर्यंत शिजवून घ्यायचं. असा रंग आला की यात थोडं मीठ घालायचं आणि अगदी चमचाभर पाणी घालायचं. आता अशा पद्धतीने तूप गाळून घ्यायचं. झालं आपलं तूप तयार. 1 किलोच्या प्रमाणामध्ये चिवडा कसा बनवायचा ते बघतोय. छोट्या क्वांटिटीमध्ये, थोड्या क्वांटिटीमध्ये कसं करायचं सोपं जातं, पण जेव्हा आपण क्वांटिटी वाढवतो तेव्हा तो पदार्थ कसा झाला पाहिजे, मेजरमेंट्स काय हवे, या परफेक्ट मेजरमेंट सकट आपण आज ही रेसिपी बनवत आहोत. तर सगळ्यात आधी इथे आहेत 1 किलो पातळ पोहे. आणि हे ना मी दुकानातून जेव्हा आणले तेव्हा हे सगळे जिन्नस मेजरमेंट करूनच आणलेले आहेत. सो सगळ्यात पहिली मेथड म्हणजे हे चाळून घ्यायचं, व्यवस्थित चाळून आणि निवडून.
पोहे चाळून झाले की आता हे भाजून घ्यायचे. सो थोडे थोडे पोहे असे तव्यामध्ये घ्यायचे आणि हलकेसे भाजून घ्यायचे. पोहे आकसले नाही गेले पाहिजे, त्यामुळे खूप हाय हीटवर ही प्रोसेस करायची नाही आहे. आता पोहे इथे बघू शकाल तुम्ही छान असे कुरकुरीत झालेले आहेत आणि त्याचबरोबर त्याचा शेप बघा, शेप आहे तसाच आहे. आता या स्टेजला हे पोहे काढायचे आणि एका डिशमध्ये काढून घ्यायचे आणि हे असे पसरवून ठेवायचे. आणि याच पद्धतीने सगळे पोहे मी भाजून घेते. चला तर मग इथे हे जे पोहे आहेत ना, हे पोहे मी सगळे मस्तपैकी असे भाजून घेतलेले आहेत. छान असे कुरकुरीत दिसतात आणि ॲट द सेम टाईम ते श्रिंकही झाले नाही आहेत. तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये क्वांटिटीमध्ये जेव्हा आपण बनवतो तेव्हा तितकी मोठी पातेली कढई नसतात. मग काय करायचं, मग इथे मी एक न्यूजपेपर घेतलेला आहे खाली छान लाईनअप करून आणि त्यावर हा बटर पेपर घातला आहे. म्हणजे काय होईल ना की जे तेल आहे ते खाली ॲब्झॉर्ब नाही होणार आणि ॲट द सेम टाईम आपला चिवडा मिक्सिंगसाठी वगैरे यावर अगदी सोपं जाईल. सो सुरुवातीला इथे 100 ml तेल मी गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये आपण घालतो 200 ग्रॅम शेंगदाणे आणि शेंगदाणे सगळ्यात आधी मस्तपैकी आपण तळून घेऊयात. शेंगदाणे मस्त असे खरपूस तळून झालेले आहेत. आता यातलं तेल पूर्ण निथळून घ्यायचं आणि हे शेंगदाणे या पोह्यांवर घालून घेऊया. आणि आता घालूयात 100 ग्रॅम डाळवं आणि हेही छान खमंग तळून घेऊयात. डाळवंही खमंग असं तळून झालं की हे काढायचं, तेल निथळून घ्यायचं आणि या पोह्यांवरच घालून घ्यायचं. आता याच तव्यामध्ये आपण खोबऱ्याचे स्लाइसेस घालतोय. खोबरं पण 100 ग्रॅम आहे, पातळ काप करून घेतलेले आहेत. आता खोबरंही छान असं सोनेरी रंगावर तळून घेऊया. सो इथे खोबरंही छान तळून झालेलं आहे. तर काय झालंय, काही काप पातळ झाले होते, ते ओव्हरकुक नको व्हायला म्हणून मी इथे आधीच काढून घेतले आहेत. म्हणजे जसे जसे तळले जातात तसे तसे काढून घेते. तर याच तव्यामध्ये आपण घालतोय तेलामध्ये 100 ग्रॅम काजू. काजूही मस्त असे एकसारखे तळून घेऊयात. इथे काजू देखील तुम्ही बघू शकाल छान असे खरपूस तळून झालेले आहेत. आता हे काजू पण काढूयात. आता यामध्ये आणखी एक 100 ml तेल मी ॲड केलेलं आहे. आता घालूयात यामध्ये हिरवी मिरची. हिरवी मिरची पण छान अशी खरपूस तळून घ्यायची, कच्ची नाही राहिली पाहिजे. आता इथे तुम्ही मिरची पण बघू शकाल छान अशी खमंग खरपूस तळून झालेली आहे. आता या स्टेजला गॅस बंद करायचा. हे जे फ्रेश जिन्नस आहेत ना, हे कच्चे राहिले नाही पाहिजे, नाहीतर चिवडा मऊ पडतो. आता यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता. तेलाची जितकी हीट आहे तितकी इनफ आहे. त्यामध्ये कढीपत्ता छान तळून निघतो आणि त्याचा रंगही बदलत नाही. यामध्ये घालायचं आहे हिंग चिमूटभर आणि आता यामध्ये घालूयात हळद, एक अर्धा चमचा हळद. हळद चांगली मिक्स करूयात आणि आता ही आपली खमंग फोडणी या चिवड्यावर घालूयात. आणि फोडणी घालून झाली की यामध्ये टाकूयात जिरपूड 1 चमचाभर, चवीपुरतं मीठ आणि पिठी साखर साधारण 2 चमचे, मोठे 2 चमचे. आणि आता पटकन आहे ना हे छान असं मिक्स करून घ्यायचं. चला तर मग इथे असा आपला 1 किलोचा चिवडा बनवून तयार आहे आणि मस्त झाला. तुम्ही बघू शकाल छान याला सगळे मसाले कंबाईन झालेले आहेत आणि मस्त असा कुरकुरीत होतं. तुम्ही बघू शकाल 1 किलो पोहे घेतले तर जे आपण सगळं जिन्नस यामध्ये घातलं त्यामध्ये 1.5 किलोचा चिवडा व्यवस्थित बनवून तयार होतो. हा चिवडा व्यवस्थित थंड झाला की हवाबंद डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता आणि 1.5 ते 2 महिने छान टिकतो. श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष पातळ पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 किलो पातळ पोहे, 100 मिलीलिटर तेल, 200 ग्रॅम कच्चे शेंगदाणे, 100 ग्रॅम डाळवं, 100 ग्रॅम सुक्या खोबऱ्याचे काप, 100 ग्रॅम काजू, 100 मिलीलिटर तेल, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता, हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे पिठी साखर.
पोहे चाळून घेत भाजून घ्यायचे. आता शेंगदाणे तळून घ्यायचे आणि डाळवं पण तळून घ्यायचं. आता खोबरं पण तळून घ्यायचं. काजू देखील तळून घ्यायचे. आता तेलात मिरच्या आणि कढीपत्ता तळायचा आणि ह्यात हिंग आणि हळद घालायची आणि ही फोडणी चिवड्यावर घालायची. आता वर जिरेपूड, चवीप्रमाणे मीठ आणि पिठी साखर घालायची आणि हे मिश्रण मिसळून घ्यायचं. झाला आपला पातळ पोह्यांचा चिवडा तयार. आणि आज आपण बनवतोय ज्वारीचे बोटवे. पारंपरिक पदार्थ आहे, अतिशय रुचकर लागतो. तर इथे मी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ. यामध्ये घालूयात थोडंसं मीठ, मिक्स करूया आणि गरम पाणी घालून जसं आपण भाकरीसाठी पीठ मळतो तसंच पीठ आपण हे मिक्स करून घेऊयात किंवा मळून घेऊयात. इथे हे ज्वारीचे पीठ छान असं मळून घेतलंय, तुम्ही बघू शकाल. हलकंसं मौसूतच मळायचं, खूप असं घट्टसर ठेवायचं नाही. आता यातून आहे ना एक पोर्शन घेऊयात आपण आणि हे छान असं वळून घेऊयात हातावर. स्टीमरची प्लेट घ्यायची. हे माझ्याकडे ना आपण चकली किंवा शेव बनवतो त्याचा जो सोऱ्या असतो किंवा साचा असतो तो आहे. यामध्ये हे पीठ प्रेस करून घ्यायचं व्यवस्थित आणि याची आहे ना कुरडई पाडायची किंवा शेव पाडून घ्यायची बेसिकली. स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता ही प्लेट, नूडल्सची प्लेट स्टीमरमध्ये ठेवायची आणि झाकण लावून एक फक्त मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिटं आपण हे वाफवून घेणार आहोत. तर हे ज्वारीचे बोटवे आहेत ते मध्यम आचेवर फक्त 7 ते 8 मिनिट जेमतेम मी इथे वाफवून घेतलेले आहेत. आता हे काढूयात आणि हलकेसे थंड करून घ्यायचे. तेल गरम केलेलं आहे चमचाभर. यामध्ये सगळ्यात आधी जाईल जिरं आणि जिरं फुलेपर्यंत वाट पाहूयात. जिरं मस्तपैकी फुललं की यामध्ये घालूयात लसूण बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याच सोबत यामध्ये घालूयात कढीपत्ता आणि हे हलकंसं परतून घेऊयात एकत्र. लसूणचा हलकासा रंग बदलायला सुरुवात झाली की यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा आणि कांदा देखील आपण व्यवस्थित परतून घेऊयात. कांदा झक्कास परतत आला की यामध्ये घालूयात भाज्या. त्यामध्ये आहे ढोबळी मिरची बारीक चिरलेली. आवडीप्रमाणे भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. इव्हन पनीरही यामध्ये चवीला छान लागतं आणि गाजर आणि हे परतूयात. भाज्या इथे मस्तपैकी परतत आलेल्या आहेत. आता या स्टेजला यामध्ये घालूयात मसाले. पण मसाले सगळे नाही घालायचे, थोडे थोडे घालायचे. यातले अर्धे मसाले नंतर मी बोटव्यांवर पण घालणार आहे. सो अर्धी धनेपूड घालते यामध्ये, थोडासा गरम मसाला, हळद, मीठ, बॅडगी मिरची पावडर. भाज्यांना चव यावी त्यासाठी हे मसाले आता यामध्ये घालतीये. पण बोटव्यांना रंग आला पाहिजे त्यामुळे ते नंतर त्यावरही मसाले आपण घालणार आहोत. आता इथे हे जे बोटवे आहेत हे शिजवून थंड झालेत, तुम्ही बघू शकाल. हलकेसे असेच हाताने मोडून घेऊयात. सेपरेट जितकं शक्य असेल तितकं मोकळं करून घेऊयात. आणि आता हे सगळे शिजलेले बोटवे घालूयात या फोडणीमध्ये आणि हे जे मसाले आपण उरलेले ठेवले होते ते जातील या बोटव्यांवर आणि थोडंसं मीठ देखील. आणि आता हे मस्त या भाज्यांमध्ये असे टॉस करून घेऊ. चला, बोटवे मस्तपैकी 5 ते 7 मिनिटं असे परतून घेतले आहेत आणि तुम्ही बघू शकाल वाटतायत की नाही परफेक्टली नूडल्स सारखं. खूप छान दिसतंय आणि हे चवीलाही भन्नाट लागतं. आता यामध्ये घालूयात कांद्याची पात. जबरदस्त. आणि आता गॅस करायचा आहे बंद आणि आपले हे ज्वारीचे बोटवे बनवून आहेत तयार. जबरदस्त असतात. लहान मुलांना जर डब्यामध्ये काही हेल्दी ऑप्शन हवा असेल तर हे ना बोटवे तुम्ही एक दिवस आधी रात्री बनवून तयार ठेवू शकता, दुसऱ्या दिवशी परतून द्यायचं. म्हणजे नूडल्स, मैद्याच्या नूडल्स आपण देतो तर त्याला हे एक अतिशय उत्कृष्ट पर्याय आहे. शुगर असेल, वेट लॉसच्या जर्नीमध्ये तुम्ही असाल तर हा आहे ना भन्नाट ऑप्शन आहे. हव्या तेवढ्या हव्या तशा भाज्या घालू शकता. अगदीच तुम्हाला वाटलं तर हे बोटवे जेव्हा आपण वाफवतो ना तेव्हा त्यावरच तुम्ही भाज्या पण ठेवा वाफवायला, म्हणजे भाज्या पण त्यामध्येच शिजून निघतात.
ज्वारीचे बोटवे करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप ज्वारीचं पीठ, मीठ, पाणी, 1 मोठा चमचा तेल, 1 चमचा जिरं, लसूण, कढीपत्ता, 1 बारीक चिरलेला कांदा, ढोबळी मिरची, गाजर, अर्धा चमचा धणेपूड, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, चिरलेली कांद्याची पात. ज्वारीच्या पिठात मीठ घालत याचा मऊसूत गोळा मळून घ्यायचा. आता स्टीमर प्लेटवर अशा पद्धतीने हे बोटवे घालायचे आणि वाफवून घ्यायचे. आता थोडे थंड करायचे. गरम तेलात जिरं, लसूण, कढीपत्ता, कांदा, ढोबळी मिरची, गाजर घालायचं आणि परतून घ्यायचे. आता धणेपूड, गरम मसाला, हळद, मीठ, तिखट आणि अशा प्रकारे मोकळे करून घेत बोटवे घालायचे. यावर परत मसाले घालायचे आणि हे एकत्र करत यात कांद्याची पात घालायची. झाले आपले ज्वारीचे बोटवे तयार.